सेवानिवृत्त प्राचार्य बाबूराव नारायण शिंदे हे आज या ठिकाणी जे शिबिराचं आयोजन केलेलं आहे ते व्हॉइस ऑफ मीडिया, शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान, नाथपंथी डवरी गोसावी भटके समाज, भीमराव दादा इंगोले, शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वातून या सर्व हा उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे। प्रथमतः मी आपल्या भारत देशातील पहिले वृत्तपत्रकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांना वंदन करतो आणि दर्पण नावाचं वृत्तपत्र त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सुरू केलं। याच्या अगोदर बेंगॉल गॅझेट नावाचं वृत्तपत्र भारतामध्ये होतं आणि आता या नंतर दर्पण वृत्तपत्रामधून सर्व शोषित समाजाचे आवाज, उपेक्षितांचे आवाज आणि प्रबोधनाचं काम या दर्पण वृत्तपत्रामधून या ठिकाणी 1832 साली सुरू झालेलं होतं। ते आज तागायत वार्ताहर लोकांना, वर्तमानपत्रामध्ये काम करणाऱ्या रिपोर्टर लोकांना ती एक प्रकारची शक्ती आहे। मला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की या समाजाचा वंचित आवाज आहे, शोषित आवाज आहे, हा कोणापर्यंत पोहोचवायचा हे वृत्तपत्रकारांच्या हातामध्ये आहे। पृष्ठभाग तुम्हाला दिसतो चांगला, त्याच्यावरती खडबड काय असलं तर तुम्ही दणका मारता, पण त्या वृत्तपत्राच्या पृष्ठभागाच्या पलीकडे काय आहे, म्हणजे समाजाच्या पलीकडे काय आहे याची चाकुरीबद्ध या ठिकाणी देखभाल तुम्ही केली पाहिजे आणि तुम्ही निरीक्षण ठेवलं पाहिजे। समाजात काय घडत आहे, उपेक्षित समाजाचे प्रश्न काय आहे, भटके विमुक्तांचे प्रश्न काय आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहे, झोपडपट्टी वासियांचे प्रश्न काय आहेत, गरिबांचे प्रश्न काय आहे, बीपीएल लोकांचे प्रश्न काय आहे, आयुष्यमान भारत या ठिकाणी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचते का, अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्या पुढे आज निर्माण झालेल्या आहेत। आणि मग याच्यासाठी आवाज उठवण्याचं काम हे मीडियाचं आहे, पत्रकाराचं आहे। प्रिंट मीडिया मधून या ठिकाणी हे झालं पाहिजे, इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून पण हे झालं पाहिजे, त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पण झालं गेलं पाहिजे। जर ही उत्तरदायित्वाची जबाबदारी वृत्तपत्रकारांनी घेतली तर निश्चितच या समाजाला आपला योग्य प्रकारचे न्याय मिळेल असं या ठिकाणी मला वाटतं। जर तुम्ही जर गाफील राहिला, वृत्तपत्रकार जर गाफील राहिले तर मग काय होईल, सगळा बेधुंद कारभार होईल। कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि चौथा स्तंभ लोकशाहीचा तो म्हणजे वृत्तपत्रकारिता। हा वृत्तपत्रकारिता स्तंभ जो आहे तो लोकांना जागरूक करण्याचा आहे, लोकांना प्रबोधन करण्याचा आहे, संबोधन करण्याचा आहे। आणि याकडे जर समजा जर आपण जर सगळ्यांनी मिळून लक्ष दिलं, एकीनं जर काम केलं तर मला वाटतं या ठिकाणी आपल्या या ज्या वंचितांचा आवाज आहे, उपेक्षितांचा आवाज आहे, दुर्बलांचा आवाज आहे तो शासनाच्या पर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि मग शासन खडबडून जागा होईल। आज 75 वर्ष झालेले आहेत, काय मिळालं आम्हाला, काही मिळालं नाही आम्हाला। आज या ठिकाणी भव्य दिव्य स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या नावाने नाट्यगृह उभं राहिलेलं आहे। प्रथमतः आनंद दिघे साहेब